जय जिनेंद्राणी, नमस्कार. मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. आज छानपैकी सूर्य आलेला आहे आणि आमचा हा बर्थडे वीक चालू आहे. बर्थडे वीक म्हणजे माझा आणि अनुपमचा या वीकमध्ये बर्थडे असतो. तर मला थोडीशी शॉपिंग करायची आहे. तर मी आज सिटी सेंटरला जाणार आहे आयंधोवेनच्या. अनुपमचा आणि माझा बर्थडे फेब्रुवारी महिन्यात येत असतो. तर आमच्या दोघांच्या बर्थडेमध्ये फक्त 2च दिवसाचा फरक आहे. आज क्लायमेटही मस्त आहे आणि मला छानपैकी अशी शॉपिंग करायची आहे. अनुपमसाठी एक सरप्राईज गिफ्ट घ्यायचं आहे आणि मला सुद्धा स्वतःला बर्थडेसाठी काहीतरी शॉपिंग करायची आहे. मी हे रिसेंटली घेतलेली डिझिग्वल नावाच्या स्पॅनिश ब्रँडची बॅग आहे. याचे कलर्स खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि स्प्रिंग मध्ये ते आणि जास्त उठून दिसतात, कारण त्याच्यावर ते जे प्रिंट आहेत ते फ्लोरल वगैरे असतात, डार्क कलर वापरलेले असतात. स्टेशनमधून बाहेर आल्या आल्या असं हे आयंधोवेनचं सिटी सेंटर दिसेल. नेहमी गजबजलेलं हे आयंधोवेनचं सिटी सेंटर आज थोडंसं रिकामं दिसत होतं, कारण वर्किंग डे आहे, मुलं स्कूलला गेलेली आहेत. सिटी सेंटरला आल्या आल्या पहिल्यांदा आपलं लक्ष जातं ते प्रायमार्ककडे. तर या प्रायमार्कमध्ये ट्रेंडी, बजेट फ्रेंडली कपडे, ॲक्सेसरीज, शूज, घरी लागणाऱ्या वस्तूसुद्धा मिळतात आणि त्यामुळेच प्रायमार्क हे जारा, H&M, शीन यासारख्या फास्ट फॅशन ब्रँड्समध्ये येतं. आता आपण आलो आहोत आयंधोवेन मधल्या पियाझा या शॉपिंग मॉलमध्ये. तर इथे डी बायनकॉर्फ हे सगळ्यात हाय एंड स्टोअर आहे. इथे सगळ्या प्रकारचे लक्झरियस प्रीमियम ब्रँड्सचे प्रोडक्ट्स मिळतात. म्हणजेच या मॉलमध्ये लोकल आणि ब्रँडेड सुद्धा शॉप्स आहेत. आता इथे डिकेथलॉन आहे, ICI पॅरिस आहे, ओनली आहे आणि काही रेस्टॉरंट सुद्धा आहेत. आपण पहिल्यांदा जाणार आहोत बायनकॉर्फमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की बायनकॉर्फ हे एक हाय एंड डिपार्टमेंट स्टोअर आहे. अशा प्रकारचे प्रीमियम ब्युटी ब्रँड सुद्धा बायनकॉर्फमध्ये अवेलेबल आहेत. मला या बायनकॉर्फमधल्या बऱ्याच साऱ्या ब्रँडेड गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या, पण इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही हे मला आत्ता कळालं आहे. बायनकॉर्फमधून मी बाहेर आले. यावेळची शॉपिंग माझी थोडीशी लास्ट मोमेंट आहे आणि काहीही ऑफरमध्ये नव्हतं तिथं घेण्यासारखं. त्याच्या आधी मी स्टँडीवायरसमध्ये गेले. हे माझ्या सगळ्यात फेवरेट शॉप आहे. इथले कपडे मला खूप आवडतात, पण यावेळेचा स्टॉक मला थोडासा बोरिंग वाटला. मे बी यावेळी मी खूप लेट आले आहे शॉपिंगला. दरवेळी मी जानेवारीमध्ये येऊन शॉपिंग करून जाते बर्थडेसाठी. माझ्या आधी मला पहिल्यांदा अनुपमचं गिफ्ट सॉर्ट करायचं होतं. मी इथले एक आणि एक शॉपमध्ये आतमध्ये जाऊन आलेले आहे, पण मला काहीच आवडत नव्हतं आणि इथे व्हिडिओसुद्धा अलाउड नाही आहेत. तर मी ICI पॅरिसमध्ये जाऊन एक फायनली गिफ्ट घेतलेलं आहे अनुपमसाठी आणि आता मी माझी कपड्यांची शॉपिंग करायला लागते. मला ना बड्डेसाठी रिबन थीम बड्डे करायचं डोक्यामध्ये होतं. त्यासाठी मी रिबनवाला टॉप शोधत होते. तर इथे मला हा एक टॉप दिसलेला आहे, पण त्याची क्वालिटी एकदम खराब दिसत आहे आणि त्याची प्राइस तर अजिबात वर्थ इट नाही आहे. कम्पेअर टू अदर शॉप्स या शॉपमध्ये जरा बऱ्यापैकी पार्टीवेअर क्लोथ्स बघायला मिळत आहेत, पण त्याची क्वालिटी एवढी खास वाटत नाही आहे मला. पुढे आल्यानंतर मला हे एक रिपब्लिक नावाचं बुटीक दिसलं. तर इथून हे कपडे बाहेरून कलरफुल आणि छान वाटत आहेत. मला असं एकदम टेम्प्ट झालं आतमध्ये जाऊन बघण्यासाठी. ॲक्च्युली हे आपण पार्टीवेअर म्हणून सुद्धा यूज करू शकतो आणि ट्रॅडिशनल वेअर सुद्धा. मी हा एकदम लास्ट ऑप्शन ठेवलेला की आपल्या मनासारखं काही मिळालं नाही तर हे टॉप्स घेऊन जायचं.
ॲक्च्युली आता टाईम फार कमी आहे. आता ऑलरेडी 3 वाजलेत. 4 वाजता मला नियाला पिक करायचं आहे. तर म्हटलं जारा आणि मँगोमध्ये चेक करावं. तिथे सुद्धा मला काहीच आवडलं नाही. माझा खूपच टाईम वेस्ट होत होता इकडं तिकडं शोधण्यामध्ये. आता राहिला लास्ट ऑप्शन H&M आणि C&A. आपण कोल्हापुरात म्हणतो ना फिरून फिरून गंगावेस, त्यातलाच प्रकार झाला माझा. फायनली मी C&A मधून अनुपमसाठी अजून एक गिफ्ट घेतलेला आहे. हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्लॉगमध्ये आम्ही अनुपमचा बर्थडे कसा सेलिब्रेट केलेला आहे हे शेअर केलेलं आहे. बरोबर 5 ते 6 तास मी कंटिन्यू ऐंदवेच्या सिटी सेंटरमध्ये फिरत आहे. माझी मनासारखी शॉपिंग झालेली नाही. तर नियासाठी मी कुकीज घेतले आणि मला सुद्धा खूप भूक लागलेली. बसून खाण्यासाठी मला अजिबात वेळ नव्हता. तर आईस्क्रीम घेतला आणि नियाला पिक केलं स्कूलमधून. खरं तर पूर्णपणे शॉपिंग मला आजच उरकायची होती. नियाच्या स्कूलला उद्या सुट्टी आहे आणि सुट्टी असली तरी उद्या तिच्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे आणि ते बर्थडे सेलिब्रेशन आउटसाईड ऑफ ऐंदवेन करणार आहे. तर तिला जाता जाता आम्ही गिफ्ट घेतलं आणि घरी जाऊन मी डिनरच्या तयारीला लागले. आज माझे जवळजवळ 7 ते 8 हजार स्टेप्स झालेले आहेत आणि माझं थोडंसं बारीक डोकं दुखत आहे म्हणून मी कॉफी घेत आहे. इथल्या लसूणचा साईज बघा केवढा मोठा लसूण आहे. याच्यामध्ये आपल्या 5 ते 6 पाकळ्या होतात. तर आज डिनरसाठी झटपट होईल असं मी हक्का नूडल्स बनवत आहे. माझ्याकडे थोडेसे व्हेजिटेबल्स चॉप केलेले होत्या आणि मी अजून थोडेसे चॉप करून घेत आहे. कार्ब्समध्ये नूडल्स झाले, फायबर म्हणून व्हेजिटेबल झाले, फक्त मिसिंग होतं ते प्रोटीन, म्हणून त्याच्यासाठी मी टोफू घालत आहे नूडल्समध्ये. रेसिपी करता करता ते हक्का नूडल्सचे आता शेजवान नूडल्स झालेले आहेत. टोफू कट करून घालून ते नूडल्स थोडेसे मी परतवले आणि आता बाउलमध्ये आपण अरेंज करूया. तर बाउलमध्ये अरेंज करताना मला वाटलं आता ह्याला थोडंसं आपण कोरियन स्टाईल करू, म्हणून त्याच्यामध्ये मी फ्राईड ऑनियन घातलं, बाल्समिक व्हिनेगर घातलं, कारण मला थोडंसं त्याचा ॲसिडिक टेस्ट आवडतं आणि परत त्याच्यावरती मी चिली ऑइल घालत आहे आणि मला तिखट लागतं म्हणून त्याच्यामध्ये मी सांबारसुद्धा घातलेला आहे. आता या रेसिपीला काय म्हणतात मला माहीत नाही. हा एक कुठला तरी बाउल तयार झालेला आहे एवढंच. आणि खरंच सांगायचं म्हणजे याचे फ्लेवर्स एकदम टेस्टी लागत होते. खूप मस्त झालेला होता हा बाउल. ॲक्च्युली आज वीकडे असून नियाच्या स्कूलला सुट्टी आहे. त्यांचा काहीतरी स्टडी डे आहे आणि त्यामुळेच नियाच्या एका क्लासमेटचा बर्थडे त्यांनी ऑर्गनाईज केलेला. हा आउटसाईड ऑफ ऐंदवेन आहे. तर इथे इनडोअर आउटडोअर अशा ॲक्टिव्हिटीज होत्या. ॲक्च्युली हे एक बिलीबर्ड नावाचं थीम पार्क आहे. ऐंदवेनपासून 40-45 मिनिटाचा ड्राईव्ह होता. मी नियाला बड्डेसाठी एकटीला सुद्धा पाठवले असते, पण हे जे ठिकाण आहे हे आमच्यासाठी नवीन होतं. आम्हाला किती सेफ आहे हे माहीत नाही, म्हणून मी नियाला सुद्धा जॉईन झाले आणि त्यांना हेल्पसुद्धा हवी होती की आपापल्या मुलांना तुम्ही बघाल, कारण हा एरिया खूप मोठा होता. मुलांना लागलं केलं तर प्रत्येकाचं लक्ष असणार नाही, म्हणून मी सुद्धा या बर्थडे पार्टीला नियाबरोबर जॉईन झालेले. कारण काहीही असो आपली सेफ्टी फर्स्ट. आता ह्या ज्या रॉकवरून जाताना यांच्याबरोबरचा त्यांचे पेरेंट्स असताना सुद्धा एक मुलगा पडला, त्याला जोरात टन्नू आलेला आहे इथे खेळताना. आणि माझ्यासाठी सुद्धा या नियाच्या मागे पळून एक प्रकारचा आउटिंगच झालेला आहे. उद्या अनुपमचा बर्थडे आहे. मला अजून केक बनवायचा आहे, तो थंड व्हायला पाहिजे. काही अरेंजमेंट्स करायचे आहेत, टेबल रिझर्वेशन करायचं आहे. इथला बर्थडे संपवून आम्ही घरी गेलो. नियाने सुद्धा खूप एन्जॉय केला. आम्हाला जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजले. घरी आल्या आल्या पहिल्यांदा मी केक केला आणि आता मी जेवणासाठी
उपमा बनवत आहे। आज आहे अनुपमचा बर्थडे, तर अनुपम ऑफिसला गेले तोपर्यंत मला अरेंजमेंट करून ठेवायची आहे। तर मी मार्केटमधून बलून्स आणि फ्लॉवर्स घेऊन आलेले आहे। कोणी घरी येणार असेल, काहीतरी पूजा असेल, मोस्टली आमच्या घरी फ्रेश फ्लॉवर्स कायम असतातच असतात। हा केक मी काल बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला, आता मला हा कट करून डेकोरेट करायचा आहे। पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कट कसं करणार आहे ते। ही इझी ट्रिक आहे, मला काही चाकूनं वगैरे असं कट करता येत नाही, तो इव्हन कट होत नाही, म्हणून मी अशी थ्रेड घेते, सगळ्या आजूबाजूने लावून अशा प्रकारे कट करते। ही ट्रिक काय मी नवीन काढलेली नाही, ही ऑलरेडी यूट्यूबवर वगैरे मी बघूनच शिकलेले आहे। आणि हा चॉकलेट स्पॉन्ज तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये सांगा। केक रेडी झालेला आहे, मी आता रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी। आणि अनुपम सुद्धा आलेले आहेत, आता टाइम आहे सेलिब्रेशनचा। मी केक तर अनुपमसाठीच बनवलेला, पण त्यांनी म्हटले की हा केक आपण तुझ्या बर्थडेला परवा दिवशी दोघं मिळून कट करू। छान बसलाय। Nice. Test it. What we are gonna cut the cake. Tomorrow? Why? Because it's not cold enough to eat. What did you ask, Nia? Happy birthday, Daddy. No, you asked something to Daddy. I know this. Tell. Are you gonna give us a written gift? Written gift? You want a written gift? Oh, but I will give you party, nice party. No. We'll go in the restaurant. No. I want a written gift. You want a written gift? Mm-hmm. I'll give you. Kishi. Written. No, that's not a written gift. Okay, I will give it tomorrow. Okay? Why? Because I did not buy today. And for Mama? Mama will get. Mama will get on her birthday. Right? Yeah. Only for me, right? But It's okay. okay. I will make you 10 gifts. Okay. I mean 5. 10 is Do you allowed. have that much money to give me gift, or you're gonna make something for me? I'm gonna make 4 greetings and buy something, one thing for you. What are you gonna buy? I'm not gonna tell you. It's a surprise. Oh. कुठे आहे निया? चल. आज आम्ही जाणार आहे ऐंदवईन मधल्या बेस्ट ऑथेंटिक इंडियन टेस्ट असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये। त्याचं नाव आहे चस्का आणि नावाप्रमाणे इथली टेस्ट सुद्धा एकदम चटक लागणारी आहे। जेव्हा मी टेबल रिझर्वेशनसाठी इथे कॉल केलेला तेव्हा तिथली ओनर शिनम तिने मला विचारलेलं की काही ऑकेजन आहे का, तर तेव्हा मी तिला सांगितलेलं माझ्या हस्बंडचा आज बर्थडे आहे, त्यामुळे आम्ही आज इथे डिनरसाठी येत आहोत। इथले जे ओनर आहेत ते एकदम वेलकमिंग आणि काइंड आहेत। प्रत्येक कस्टमर बरोबर ते पर्सनल कनेक्शन ठेवतात आणि त्यावेळी कस्टमर कडून फीडबॅक सुद्धा घेतात। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे नियाला इथली मँगो लस्सी
खूपच आवडते. तर नियाने मँगो लस्सी मागवलेली आणि अनुपमने रोज लस्सी घेतलेली. ॲम्बियन्स, सेटिंग आणि म्युझिक तर 10 आउट ऑफ 10 आहेच. त्याचबरोबर मी एक आणि एक बाईट फूडचा एन्जॉय करत खात आहे. स्पायसी, फ्लेवरफुल, अगदी इंडियन टेस्ट. अनुपमचा बर्थडे सुद्धा त्याने सरप्राइझिंगली सेलिब्रेट केला. बर्थडे आणि केक नाही असं होईल का? तर ॲक्च्युली अनुपमचा आत्ता खरा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. मेन कोर्समध्ये आम्ही ऑर्डर केलेला आहे चस्का करी हाऊस प्लॅटर. बेस्ट पार्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीच्या 4 कोणत्याही करीज, कोणत्याही भाज्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला व्हरायटी खायला मिळते. आणि हे प्लॅटर खरंच 2 लोकांना मोर दॅन इनफ आहे. चस्कामधली माझी कुठली फेवरेट डिश असेल तर ती आहे दाल मखनी. मला रोज जरी दिली तरी मी ही दाल मखनी खाऊ शकते. खरं तर निया जेवणाच्या बाबतीत फारच चोझी आहे, पण चस्कामधल्या ती सगळ्याच गोष्टी ट्राय करायला बघते आणि तिला आवडतात सुद्धा. म्हणजे लहान मुलांचे सुद्धा पोट भरेल असा इथला मेनू आहे. नियाची झोपायची टाइम सुद्धा झालेली आहे. उद्या स्कूल आहे. चला, अनुपमचा तर बर्थडे आज मस्तपैकी सेलिब्रेट झाला. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.